ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका, नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार नाही. इतका मोठा उठाव करणार आहे मी आता. कारण मी सरकारलाही चांगला माहिती आहे, मी नुसतं बोलत नाही तर मी करतो सुद्धा. बोलतो तसा करत असतो आणि या जातीसाठी करायला मी मरायला सुद्धा भेट नाही, हे लक्षात ठेवा. आणि मुंबईला सुद्धा यासाठीच येतोय. फडणवीसांना जर हल्ले करायचे असले, मला मारून टाकायचं असेल, तर आता तुमच्या तिथं पटांगणाला इकडे तिकडे बी नाही. कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे 29 ऑगस्टला आमरण उपोषण, ते आंतरवाली सुद्धा सुरू राहणार, हे पण विशेष करून सांगतो. इथं सुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबईत सुद्धा सुरू राहणार आहे. हल्ला करायचा आहे, मला मारायचंय, काय करायचंय, आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या. कारण जे ऐकायला मिळतंय ना, की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही, तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही, मॅनेज होणारा चालतो, फुटणारा पाहिजे, ती अवलादीचं रक्त माझं नाहीये. आता दारात हे तुमच्या. तुम्हाला काय हल्ला करायचा आहे, का गोळ्या घालायच्या, का मारायचंय, ते आता मीच तिथं 29 ऑगस्टला. आता जे करायचंय ते तुम्ही करा तिथं. पण एक याच्या बरोबर सांगतो, मुंबईत 28ला फक्त मला सोडायला पोरं येतील, 29ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आईबापाच्या मदतीला येतील. पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं, नुसतं खर्चटलं बी, तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार, खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून देणार, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. एकाला जर खर्चटलं तर सरकारमधला मंत्री बी नाही राहत, मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही राहत. माझ्या पोराला कुठेही खर्चातला कामा नाही, कारण ती मुंबई आमची सुद्धा आहे. त्या मुंबईत आमचा हक्क आहे, आम्ही तिथं येऊ शकतो, आम्ही तिथं येणार, आम्ही शांततेत आंदोलन करणार. कारण मी या समाजाला शांततेत आणि संयमानच मिळू दिले. म्हणून सांगतो की बाकीच्या जेवढ्या काय मागण्या आहेत, 5वी मागणी सांगितली की तुम्हाला केसेस सरसकट आता तातडीनं मागं घ्या, आणि तुम्हाला वेळ सुद्धा आहे. आता आम्हालाही वेळेची गरज होती आणि तुम्हाला सुद्धा वेळ आहे. 28 ऑगस्टच्या आत सगळ्याचे सगळे अंमलबजावणी झाल्या पाहिजे. 6वा मुद्दा की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांचे जेवढे पुरावे आहेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावे आहेत, त्याचे सगळे लागू तातडीनं करा, तात्काळ. तुम्ही आता मजा बघायचं सोडून द्या. तुम्हाला आता मजा बघू देणार नाहीत आणि तुम्ही ती बघू पण नका. आणि आता मात्र संयमाचा अंत आमच्या ढळून देऊ नका फडणवीस. जर का संयमाचा आमचा जर अंत झाला तर कोण कोणत्या टोकाला जाईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सरकार म्हणून असताय, हे जाहीरपणानं सांगतो. कारण किती दिवस सहन करायचं, अशा 8 ते 9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी मला 28 ऑगस्टच्या आत पाहिजे, नसता 29 ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण सुरू होणार, आंतरवालीत पण सुरू होणार. राज्यात काय आंदोलन केलं जाणार आहे हे मी 1 ऑगस्टला किती त्याचे टप्पे असणार आहेत, कसे असणार आहे ते सांगणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना कोणाला मुंबईत मनानं राहायचं, माझी इच्छा आहे एकानंही मुंबईत राहू नये. 29 ऑगस्टला फक्त मला आशीर्वाद देण्यापुरतं तुम्ही मुंबईत आलात. 28ला मला संध्याकाळी तिथं नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे. राहिला आता शेवटचा विषय, नुसते मला सोडून जरी वापस आले आणि तिकडे शेतात आईबापाला जरी मदत करू लागला तरी मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही. कारण जाताना 2 वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत, एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंत्ययात्रेचा रथ घेऊन जाणार आहे. दोन्ही पैकी एक वापस येणार.